ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा, वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांची भेट, मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी, कोकाटेंसह 7 मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा करणार, मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊ, अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। मंगळवारपर्यंत कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा, अजित पवारांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास, तर सूरज चव्हाणांना पक्षामध्ये यापुढे स्थान नाही असं अजितदादा म्हणाले, घाडगेंचा दावा। कृषी घोटाळ्याच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंना क्लीन चिट, पण वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सूचक विधान। सुधीर मुनगंटीवार यांची महत्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार याकडे लक्ष, राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार, सामनातून दावा। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा, मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन, आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच पुण्यामधल्या हिंजवडीमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी, 13 जुलैला प्रशासनाला दिलेल्या आदेशानंतर अजितदादांचा पाहणी दौरा। महायुतीमधल्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर, सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यापूर्वी माझी परवानगी घ्या, संजय शिरसाट यांचं भाजपच्या माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र। राज्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार, तुमच्या पूर्व परवानगीची गरज आहे का, याबाबत सीएमओकडून माहिती घेईन, माधुरी मिसाळ यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर, बैठकीमध्ये कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट। पालघर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश। खात्याला मूर्खमंत्री मिळालाय, चोर म्हणत अपक्ष शिंदे समर्थक आमदार शरद सोनवणेंकडून एका मंत्र्याबाबत अपशब्द, तर आपण अपशब्दांचा उल्लेखच केला नाही, व्हिडिओ समोर येताच सोनवणेंचा खुलासा। बीडच्या केस तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप, तर महिलेचा मृत्यू घरीच झाला होता, मृतदेह आंदोलनस्थळी आणण्यात आला, तहसीलदारांचा दावा। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवई यांचं मोठं विधान, जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। जळगावच्या पिंपळगाव हरेमधील गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त, कारवाईमध्ये 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। ठाण्यामधल्या जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार, 3 ऑगस्टपर्यंत रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम सुरू असणार, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित, दोन्ही देशातील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण संकेत। पंतप्रधान मोदींची केवळ शोबाजी, त्यांच्यात दम नाही, लोकांनी मोदींना डोक्यावर बसवलंय, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका।